जय महाराष्ट्र। अखेर मुंबईत फक्त ठाकरेंचा जलवा। झालेल्या पहिल्याच युतीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे बंधूंनी केली कमाल। शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिलेदारांनी केला विजय संपादन। आज झालेल्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार हे सविस्तर आपण बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। गेल्या काही दिवसापासून राज्यात एकाच ब्रँडची चर्चा आहे आणि तो ब्रँड म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा ठाकरे ब्रँड। मराठी माणसाच्या मनातलं सुकावणारं चित्र गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील जनतेने बघितलं आणि दोन्ही बंधू एकत्र यावेत यासाठी प्रार्थना गेल्या अनेक वर्षापासून होती आणि दोन्ही बंधू सुद्धा एकत्र आले। मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर शिंदेगडाच्या भाजपाच्या पोटात दुखायचं हे काही थांबत नसताना आता पहिल्याच निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आणि पहिल्याच युतीच्या या निवडणुकीत केली कमाल। मुंबईतील बेस्ट निवडणूक। गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या या निवडणुकीचं आज मतदान झालं। यावेळी ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल आणि समोर 5 संघटनांचं असलेलं जे पॅनल, त्यामध्ये दरेकर तसेच प्रसाद लाड, नितेश राणे यांचं सर्वांचं मिळून असलेलं एक पॅनल यांच्यात समोरासमोर लढत झाली। उद्धव ठाकरे यांच्याकडून सुहास सामंत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे यांनी यामध्ये जास्त लक्ष दिलं होतं। यामध्ये मनसे आणि शिवसेनेच्या पॅनलने आज ज्या निवडणुकीच्या जो काही 5 वाजता निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं की भाजपाच्या या पॅनलच्या लोकांनी अनेक ठिकाणी पैसे वाटले, मात्र मुंबईतल्या मराठी माणसांनी आम्हालाच जो काही पाठिंबा दिलेला आहे, यावरून उद्या जो निकाल लागणार आहे त्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचे सैनिकच गुलाल उधळणार आहेत। त्यामुळे 21 पैकी 21 जागांवर आम्हीच विजय संपादन करणार, असंही देशपांडे आणि सेनेच्या सुहास सामंत यांनी सांगितलं। बेस्टच्या या निवडणुकीमध्ये एम्प्लॉयची जी क्रेडिट सोसायटी असते त्याची ही निवडणूक, त्याचं मतदान प्रक्रिया आज पार पडली। यावेळी ठाकरे आणि मनसेच्या शिवसैनिक आणि मनसैनिकांनी आजच गुलाल उधळून दोन्ही ठाकरे बंधूंच्या विजयाच्या घोषणा आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेनंतर केल्या आणि सांगितलं की मुंबईत फक्त ठाकरेंचाच आवाज चालणार, बाकी जे गुजराती इशाऱ्यावर चालतात त्यांना मुंबईकर भीक घालणार नाही। त्यामुळे आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हीच जिंकणार असं सांगितलं। त्यामुळे आज झालेल्या निवडणुकीमध्ये 21 पैकी 21 जागांवर ठाकरे बंधूंचे शिलेदार जिंकणार असा विश्वास व्यक्त केला। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? निकाल जरी उद्या असेल तरी मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे 21 पैकी 21 जागांवर ठाकरे बंधूंचे शिलेदार जिंकतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।